अकाउंटवर बंदूक घेतलेला फोटो टाकायचा मराठी विषयी एवढा खुनशीपणा एका गृहमंत्र्याला शोभतं का मग हे? महाराष्ट्र में चल रहे मराठा आरक्षण आंदोलन की एसआईटी जांच कराई जाएगी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ने एसआईटी के गठन का आदेश दिया है। आंदोलन के नेता जरांगे ने डिप्टी सीएम और अन्य नेताओं पर आरोप लगाए थे, जिस पर बीजेपी विधायक आशीष शेलार ने कहा था कि आरक्षण आंदोलन की एसआईटी जांच कराई जाए। नार्वेकर ने कहा कि जो लोकतंत्र में विश्वास करता है वो हिंसक बयान नहीं देता। मराठा आंदोलन के दौरान जो हिंसा हुई उसमें जो भी शामिल था उसकी एसआईटी से जांच होगी। वहीं डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस ने कहा कि उन्हें मराठा समुदाय को लेकर किसी के सर्टिफिकेट की जरूरत नहीं है। मराठा समुदाय जानता है कि उन्होंने अब तक क्या किया है। जरांगे के भाषण के बाद मराठा समुदाय मेरे पीछे खड़े हो गया है। मुझे उनसे कोई शिकायत नहीं है, लेकिन जरांगे के पीछे कौन है इसका पता लगाया जाएगा। साथ ही भाजपा नेता प्रवीण दरेकर ने भी मराठा आंदोलन की जांच एसआईटी से कराए जाने की अपील की है। ब्यूरो रिपोर्ट, दैनिक भास्कर। अकाउंटवर बंदूक घेतलेला फोटो टाकायचा मराठी विषयी एवढा खुनशीपणा एका गृहमंत्र्याला शोभतं का मग हे? एवढा खुनशीपणा असतो का? तुमची कुडल्ली असेल ती दुसरी, पण त्याच वेळेला टाकणं मग त्याचा अर्थ काय होतो? मराठ्यांविषयी एवढा खुनशीपणा तुमच्या मनात, हे चांगलं नाही ना। राज्य चालवायचं जनता तुमची, ठीक आहे, आम्ही जनता म्हणून एखादी चूक झाली असेल, याचा अर्थ चालक आहेत तुम्ही, मालक आहेत, मायबाप आहेत तुम्ही सरकार म्हणून, एवढा खुनशीपणा? मराठवाड्यामध्ये प्रशासन आता जे आपल्या आंदोलनात मराठा समाजाने जे आंदोलन पुकारलेलं आहे त्याच्यामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे किंवा जे गुन्हे दाखल झालेले आहेत याचं संकलन करायला मराठवाड्यामध्ये सुरुवात झाली। करणारच आहेत ना मराठ्याच्या विरोधात। देवेंद्र फडणवीस साहेब हे मराठ्यांच्या विरोधात काम करणारच, ते जवळ असं करणार तवर आम्ही त्यांना असंच मानणार। आतापर्यंत म्हणलोत का 6 महिन्यात देवेंद्र फडणवीस साहेबांवर कामी केलेला आरोप दाखवा। त्यांनी चुकीचं केलं, आम्ही बोललो, आम्हाला माहित होतं पुढे असं करणार आहेत। आंतरवालीचे गुन्हे जाणून बुजून ठेवलेत आणि महाराष्ट्रातले सुद्धा, हे आम्हाला माहित होतं। शेवटी याचा कुठं ना कुठं तरी गौप्यस्फोट होणं गरजेचं होतं आणि ते त्या दिवशी झाला। इथून पुढचे ते गुन्हे दाखल करणार हे आम्हाला माहिती। काय होईल? जाऊ मान्य न्यायालयात, न्यायालय आम्हाला न्याय देईल, जाऊ तिथं। संचारबंदी लावायला काय कापाकापी झाली का काल? कस काय लावली तुम्ही? काही दंगलग्रस्त परिस्थिती आहे का तिथं? काही पाकिस्तानचे आमच्याकडे काही सापडलेत का दहशतवादी तिथं? संचारबंदी कस काय लावली तुम्ही एका रात्रीत? सकाळी आम्ही उठून बघतो 8 वाजता संचारबंदी लावली। हे अन्याय नाही का मराठा? आणि संकलन करून काय करणार तुम्ही? कोर्टात दाखल करणार? आम्ही केलंच नाही ते। मान्य न्यायालय आम्हाला न्याय देईल, मराठ्यांनी घाबरायची गरज नाही। न्यायालयात जाऊ आपण, न्यायालय आपल्याला न्याय देईल, कोणी घाबरण्याची गरज नाही। करू दे त्याला काय गुन्हे दाखल करायचे। मराठ्यांविषयी एवढा खुनशीपणा, हे चांगलं आहे का? मोदी साहेबांसाठी पण चांगलं आहे हे? राज्य चालवायला निघालेत, काहीतरी मर्यादा असतात का नाही? तुम्ही मर्यादेची लिमिट तोडली म्हणून आम्हाला हे पावलं उचलायला लागले आणि आमचे शांततेतच पावलं आहेत। आणखीन एक बी वाईट पाऊल नाही सांगतो याच्या पुढचं बी तुम्हाला। काल गृहमंत्र्यांची जबाबदारी होती लोक थांबवणं, शांत करणं, गोडी गुलाबीनं मार्ग काढणं, पोलीस आडवे लावले। काल काय झालं असतं सांगू तुम्हाला? त्या दिवशी रात्री 5,000 महिला होत्या आमच्यासोबत, 20-25 हजार लोक होते। आपलं सगळं मीडियाचा बांधव तिथं साक्षीदार आहे। माणुसकी म्हणून तुम्ही साक्षीदार म्हणून आहेत तिथं, पत्रकार म्हणून तुम्ही भूमिका बजावणार, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही। त्या दिवशी जर आम्ही पुढे सरकलो असतो तर महिलाला मारला, सगळ्याला मारला असतं, काय झालं असतं माहिती? पुढं पुरं राज्य बेचिराग झालं असतं, पुरं राज्य वाचवलं बेचिराग